नमस्कार मंडळी, योगिता व्लॉग्समध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आज आपण भाज्यांच्या दुकानाला भेट दिली। इथे तुम्हाला फ्रेश भाज्या मिळणार आहेत, फळं मिळणार आहेत, अगदी पुरणपोळ्या किंवा खरवस आहे ताजा, असं सगळे पदार्थ मिळणार आहे। कडधान्य भिजलेली आहेत, आयत्या वेळेला घाई गडबड असते गृहिणींची, आणि मेन म्हणजे नोकरदार ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे। खरं तर त्या संध्याकाळी घरी येतात आणि नंतर मग ते भाज्या आणणं चिरणं कधी कधी धावपळ होते। तर आयत्या वेळेस तुम्हाला अगदी भाज्या कटिंग करून चांगल्या पद्धतीने ते कटिंग करून ठेवलेल्या असतात। त्यांचे भाव काय आहेत आणि कोणत्या कोणत्या भाज्या तुम्हाला मिळणार आहेत ते तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओमध्ये बघता येणार आहे। तर चला आपण व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया। ठाणा स्टेशन पासून तुम्ही चालत आलात ना, हा सगळा नौपाड गोखले रोड आहे, नौपाडाचा एरिया आहे। आणि कलानिधी त्याच्या विरुद्ध दिशेला इंद्रायणी बिल्डिंगमध्ये हे सोमेश्वर कट व्हेजिटेबल स्टोर आहे, जिथे आज आपण भेट दिली आहे। दादा नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? विनोद जगडा। विनोद जगडा। दादा आपल्याकडे काय भाज्यांचे सध्या भाव काय आहेत? भाजी बैंगन 30 रुपये पाव है, 30 रुपये पाव है। 30 रुपये पाव। अच्छा। भिंडी 40 रुपये पाव है। अच्छा। पापडी? पापड़ी 40 रुपये पाव है। आणि भाज्यांची क्वालिटी बघा खूप उत्तम असते ह्या दुकानामध्ये, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या भाज्या एकाच ठिकाणी खरेदी करता येणार आहे। मार्केटमध्ये काय होतं, आपण खरेदी करता करता शोधत असतो ही भाजी ती भाजी, पण घाई गडबड असेल तर तुम्हाला इथे अगदी फ्रेश भाज्या मिळणार आहेत। भाज्यांचे आजचे भाव जाणून घ्या दादा। मग मार्केटपेक्षा तुमचे भाव कसे आहेत? सेम असतात का? सेम रेट, होलसेल रेट सेम असतात। आणि कटिंग भाज्यांचे वेगळे भाव आहेत ना, ते पण आपण बघूया। संपूर्ण व्हिडिओ बघत राहा। मटार काय भाव आहे दादा? मटर 40 रुपये पाव। 40 रुपये पाव। आणि टोमॅटो? टोमॅटो 60 रुपये किलो आहे। आपल्यासोबत आहे दुकानाचे मालक। दादा नमस्कार, आपलं नाव काय? रवी कुर्डेकर। आणि दादा किती वर्ष झाले दुकानाला? दुकानाला 6 वर्ष झाले। 6 वर्ष। पण याच्या आधी आम्ही रोडवर धंदा करायचो। रोडवर छोटासा बाकड्यावर धंदा होता, ह्याच बिल्डिंगच्या कोपऱ्याला। अच्छा। आणि मिसेसने हा धंदा सुरुवात केली। बरं। त्याला मी नंतर दुकान घेतल्यानंतर मी त्याला जोड दिली आणि आज आपल्याला खूप चांगल्यापैकी धंदा आहे। कारण इथे तुम्हाला उत्तम भाज्या म्हणजे ताज्या भाज्या मिळणार आहे। एकाच ठिकाणी कडधान्य मिळत आहे, सगळं काही फळं सुद्धा मिळत आहेत। तर आपण थोडक्यात भाव जाणून घेऊ। 20 रुपये पाव। हां, काकडी 20 रुपये पाव। अच्छा। तो भरता वांगी सगळे कुठलेही घ्या, वांगी प्रकार हा 80 रुपये किलोने येणार आहे। आणि ही आपली केळी कोणती आहेत? ही राजाळी केळी आहे। अच्छा। हे वसईवरनं येते। हे 120 रुपये किलोने आम्ही विकता। बरं। आणि ही भाजीसाठी केळी आहे, ही पण वसईची येते, वसईवरून खास मागवलेली आहे। ही 120 रुपये किलोला। आणि ही केळी अशी सहसा बघायला मिळत नाही, शोधावी लागतात मार्केटमध्ये। 300 ते 350 रुपये किलोच्या हिशोबाने ऍपल आहेत। आणि ऍपल जो बी आहे ते इम्पोर्टेड आहेत हे वाले। हा, हे पण इम्पोर्टेड पेरच आहेत। अच्छा। हे कसे दादा? हे जवळपास 350 रुपये किलोने पडते। हे 300 रुपये किलो। अच्छा। हा, चांगल्या क्वालिटीचे। अच्छा। किलो कलिंगड या सीझनला? हो। क्या बात आहे, कलिंगड मिळते तुम्हाला? हो। आणि चांगल्या क्वालिटीचे कलिंगड आहे। अरे वा। 40 रुपये किलोने आहे। अच्छा। किलोच्या हिशोबाने। मग तुमच्याकडे हॉटेल व्यावसायिक पण येत असतील ना? आमच्याकडे हॉटेल व्यावसायिक म्हणण्यापेक्षा हे पोळी भाजीवाले सगळे येऊन माझ्याकडनं सगळ्या भाज्या नेतात। मोठ्या हॉटेलवाल्यांना आपल्याकडचं नाही परवडणार। छोटे जो पोळी भाजीवाले आहेत ते चांगले खायला हायजीन पद्धतीने देतात, ज्या महिला येतात। वा, चांगली गोष्ट कळली आपल्याला। आणि असेच फळांचे दर आहेत। फळं बघा किती प्रकारचे, अगदी अननस आहे। ही कशी डझन? ही 90 रुपये डझनने आहेत। बरं। आणि ते ग्रेप्स आपले दादा हे वाले? ग्रेप्स हे 400 रुपये किलो आहेत। आणि ह्याच्यात दुसरे ग्रेप्स आहेत। अच्छा। हे बघू कसे? हे 600 रुपये किलोने आहे। बापरे, ह्याचं काय वैशिष्ट्य दादा? वैशिष्ट्य म्हणजे हे ऑस्ट्रेलियन आहे, तिकडचे नाही आहेत। अच्छा। बघा हे हे कसे अंगूर वेगळेच आहेत आणि बरीच वेगळी वेगळी फळं आहेत। हे कोणतं फळ आहे दादा? हे अवाकाडो आहे। अवाकाडो। हा। हे कसं म्हणजे कशासाठी? 120 रुपये पर पीस आहे। याला कुठल्या प्रकारचे टेस्ट नसते, पण ह्याच्यात एनर्जी भरपूर आहे। सँडविच मध्ये यूज करतात। सँडविच मध्ये? याला कुठल्या प्रकारचे टेस्ट नाहीये, टेस्ट नसते। हा। आणि याच्यात खूप ताकद आहे, डॉक्टर सजेस्ट करतात। बरं। तर ही फळं पण तुम्हाला आहे, म्हणजे सगळीच फळं तुम्हाला सगळ्या ठिकाणी मिळत नाही, पण बघा फळं सुद्धा आहेत। अगदी तुम्हाला जास्वंदीची फुलं आहेत त्यांच्याकडे, ते 70 आयत्या वेळेस तुम्हाला हवं असेल आणि मिळत नसेल तर तुम्ही इथे भेट देऊ शकता। बरीचशी लोक इथे आलेली घ्यायला। बघा फुलं पण तुम्ही निवडून टोपली देतात इथे, टोपलीमध्ये तुम्हाला अशी निवडायची फुलं
आणि तिथे मग बिल करायचं आहे. फुलं कशी आपल्याकडे ही सगळी? फुलं हे आम्ही पाव किलोच्या हिशोबाने विकतो. अच्छा. जवळपास 80 ते 70 ते 80 रुपये पाव किलोच्या हिशोबाने विकतो, सगळे मिक्स. बरं, 80 ते 70च्या दरम्यान. पण ताजी फुलं आहेत बघा सगळ्या प्रकारची. तुम्ही मग मिक्स पण घेऊ शकता? हो, मिक्सच मिक्स. बघा अगदी जास्वंदाचं फुल आहे, इथे अस्टरचं आहेत, बऱ्याच प्रकारचे गोंड्यांचे प्रकार आहेत. आणि ह्याला शेवंती म्हणतात ना दादा? शेवंतीचा प्रकार आहे. शेवंतीमध्ये 2-3 प्रकार आहेत. आणि गुलछडी आहे, सगळ्या प्रकारची फुलं पण आली आहेत. आणि ही काय दादा वेण्या आहेत का? ही तगरची वेणी आहे. अरे वा, वेण्या सुद्धा 15 रुपयाला एक मिळते. बरं, त्याचं कामच तसं सुबक आहे. चाफ्याची फुलं आहे. इथे या बाजूला या रूम मध्ये भाज्या कट होत आहेत, त्या पण आपण बघणार आहोत कशा पद्धतीने. बघा हायजीन पद्धतीने तुम्हाला भाज्या कटिंग करून मिळणार आहेत. दादा मग किती स्टाफ आहे तुमचा? आमच्या जवळपास 11 जणांचा स्टाफ आहे. तर तुम्ही बघू शकता छान स्पीड मध्ये भाज्या अगदी धुवून स्वच्छ केल्या जातात. इथे पण मेथीची भाजी या काकी साफ करतायत. काकी तुमचं नाव काय? अच्छा. तर हे बघा इथे सगळं म्हणजे पालेभाज्या वगैरे निवडून वेचून अक्षरशः म्हणजे अशा पद्धतीने केल्या जातं ना दादा? आणि कुरिअरची सेवा आहे का? कुरिअर नाही, फक्त पोर्टर वगैरेची सेवा आहे. अच्छा. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला ही पालेभाजी मिळणार आहे. अंबाडीची भाजी म्हणजे पालेभाज्या पण बघा कशा पद्धतीने वेचल्या, जसं आपण घरामध्ये घरामध्ये कशी निवडून घेतो त्या पद्धतीने, अगदी हायजीन पद्धतीने. हे बघा बऱ्याच मोठ्या प्रमाणात काम चालू आहे आणि मस्त आपल्याला इझी भाज्या तयार मिळतात कटिंग केलेल्या. कांद्याची पात बघा, कांद्यासकट ही स्वच्छ केलेली आहे आणि तुम्हाला ही कटिंग करून मिळणार आहे. तोंडलीमध्ये 2 प्रकारमध्ये कापतो, एक भाजी रस भाजीसाठी आणि एक सुकी भाजीसाठी. अरे वा, किती फाईन चॉपिंग केली. दादा मग ह्या पॅकेटची काय किमती आहेत? हे एक पॅकेट पाव किलोचं वजन आहे, 50 रुपये फिक्स आहे. फिक्स आहे. बरं, मग सगळ्या भाज्यांचे वेगळे दर आहेत? नाही, एकच भाव. 50. एकच भाव? कुठलीही भाजी, पालेभाजी पण? हो. बघा दर जाणून घ्या, कुठलीही भाजी घ्या, फळभाजी घ्या किंवा पालेभाजी घ्या, तुम्हाला सगळं. हे कुर्मासाठी आहे. अच्छा, 50 रुपये पाकिट आहे. आणि हे कुर्मा पण आहे आणि पुलावला पण होऊ शकतो. पुलावसाठी हा पाकिट आहे. अच्छा, पुलावसाठी हा वेगळा आहे, म्हणजे याच्यामध्ये थोडं फ्लॉवर ऍड केलेलं आहे. 50 रुपयात तुम्हाला स्वच्छ भाज्या कटिंग करून फाईन अगदी एकसारख्या आयत्या वेळेस मिळतात. खरंच बाप्पा असेल आपल्या घरी आणि धावपळ असेल किंवा पूजा असेल तर हे झटपट बरं आहे. हे बघा, ही भेंडी आहे. अच्छा, हे अजून पॅक व्हायचे, पॅकिंग व्हायची आहे, त्यांचं काम चालू आहे. आपण थोडं डिस्टर्ब करतोय. हे कसं? हे पण तेवढीच किंमत ना? भेंडी बघा कशी कटिंग केली, माझ्या डोळ्यातून अक्षरशः पाणी येते. कारण ते कांदा कवार बघा अशा पद्धतीने आहे छानपैकी. हे चायनीज साठी. अच्छा, अरे वा, चायनीजचा सगळा मेनू आहे. आपण फक्त 50 रुपयात मिळतात. पाव किलो असते ना दादा? हा, जवळपास 350 पण असते. 350 कधी कधी. पाव किलोचं खाली कुठलीच नसते. तर प्रत्येक भाजी कापणारा तो तिथे तो कोबी कटिंग करतोय, तिथे पण वेगळी कटिंग. आणि हा फ्रेश मटर सोललेला. अच्छा, एकदम ताजा मटर आहे. आपल्याला या सीझनला मिळणार पण नाही, अगदी डिसेंबर पासून बघायला मिळतो. आणि चांगले ओले दाणे आहेत. छान अशी ही भाजी कटिंग केली जाते. बघा प्रत्येकाचं काम चालू आहे. गाजर, मोठ्या प्रमाणात काम चालू आहे दादा. मग साधारण मग तुमच्याकडे किती किलो दिवसभरात भाज्या संपतात? जवळपास 500 किलो नक्की. 500 किलो. हे आळूची भाजी आहे. हा हा. आणि ह्याच्याबरोबर आंबट मिक्स भाजी. हा, सगळं आपण बनवतो. आंबट चोखा आहे. छान अगदी, म्हणजे त्याच्यामध्ये भाज्या कोणत्या जाणार आहेत ते पण तुम्हाला इथे मिळते. त्या बात आहे. आणि 500 किलोच्या भाज्या कटिंग होऊन विकल्या जातात इथे रोजच्या. आणि या प्रमाणात फ्राईड राईस साठी. अच्छा, मस्त. फ्राईड राईस पण आहे, सगळं झालं, फ्राईड राईस झाला, सगळं काही आहे. सगळं म्हणजे बघा ना, मला माहीतच नव्हतं की अशा पद्धतीने मिक्स पण भाज्या मिळणार आहे. मला माहित होतं की कटिंगच्या भाज्या मिळतात, पण हे तुम्ही अगदी पॅकिंग केलेले म्हणजे ग्राहकांना खूप उत्तम देताय. आणि एवढ्या भाज्या तुमच्या जातात रोज. म्हणजे बघा ना, स्वच्छता बघा तुम्ही इथली. आणि टापटीपपणा आहे. आणि तुम्हाला पोर्टरच्या द्वारे मिळणार आहेत. जसं आपण घरगुती पद्धतीने करतो तसंच इथे आहे. आणि या सगळ्या धुतलेल्या भाज्या तुम्हाला मिळणार आहेत. अगदी भोपळा वगैरे आहे. हे सुरणाचे काप आहेत. अरे वा, किती छान वडा कापले आहेत बघा ना. अगदी कटिंग किती फाईन केलेलं आहे. आणि हे तुम्हाला सँडविच झाला, सलाड झाला. अच्छा, हे दादा कसं सँडविचचं? 50.
बघा ना, एवढी तुम्हाला भाज्या मिळत आहेत 50 रुपयात. क्या बात आहे. तर अशा पद्धतीने इथे बघा कटिंग करून तुम्हाला पॅकिंग करून सगळं साफ सुथऱ्या पद्धतीने मिळत आहे. इथे पण बघा सगळ्या भाज्या ट्रे मध्ये ठेवलेल्या आहेत, नंतर टब मध्ये ठेवल्या आहेत. हे घोसाळी आहे भजीसाठी. मस्त. दादा सांगतायत पण कशासाठी वापरतात भजीला वगैरे. शक्यतो भजीसाठी जास्त वापरतात. घोसाळी सहसा मुलं खात नाही. हे दुधी. किती फाईन चॉपिंग केलेली आहे. सगळ्यांना हे ट्रेनिंग दिलेलं आहे का भाज्या कटिंगचं दादा? हो, हे आज माझ्याकडे जवळपास 7-8 वर्षापासून सगळे पोरं माझ्याकडे तेवढ्या वर्षापासून आहेत. सगळी मुलं आहेत ती. खरंच खूप चांगली कला आहे आणि सगळ्यांना थँक्स. सगळ्यांनी छान सपोर्ट केला आणि बेस्ट ऑफ लक. थँक्यू. बरेचसे असे आहेत बघा ग्राहक जे आले आहेत अशा भाज्या घ्यायला आणि बरेचसे पदार्थ तुम्हाला इथे मिळणार आहे. कुळीतचं पीठ आहे का हे? कुळीत पीठ आहे. हे सगळं घरगुती बनलेलं आहे. बनवते. आंबोळी आहे, मिक्स डाळीचे. आणि किमती सुद्धा लिहिले तुम्हाला ना. अगदी इथे मॉल सारखं यायचंय, ट्रे मध्ये काढायचंय आणि मग तो ट्रे बिल काउंटरला द्यायचंय. तर सगळ्या अशा पद्धतीने इथे आहे बघा. मिक्स डाळींचं पीठ आहे, घावण पीठ आहे, 100 रुपयांचं आहे हे. आणि आता सध्या डॉक्टर लोक मूग घावणच्या बाबतीत जास्त सांगतात. डाएट साठी मूग घावण हे सगळं जास्त लिहून पण देतात. बरं. हे बघा सगळ्या पद्धतीची पीठं तुम्हाला हवी आहेत ना, ती पण घरगुती पद्धतीने दादांनी केलेलं. त्यांचं स्वतःचं हे ब्रँड आहे. ते तुम्हाला सगळं मिळणार आहे. अगदी 100 रुपये 120 मध्ये तुम्हाला मिळत आहेत. राजगिरा पीठ पण आहे का? हो. हे बघा उपास भाजणी सुद्धा आहे केलेलं आहे हे भगर. आयत्या वेळेला तुम्हाला हवं असेल तर. आणि दादा मग तुमच्याकडे पुरणपोळे वगैरे कसे आहेत? पुरणपोळी माझ्याकडे 60 रुपयाला 2 पुरणपोळे आहेत. अच्छा. ह्या कोण बनवतात? महिला घरी माझे मिसेस सगळं बनवून घेते. 2-3 बायका. अरे वा. म्हणजे तुम्ही बायका ठेवलेले आहेत तिथे घरी. क्या बात आहे. म्हणजे बघा ना, दादांनी रोजगार सुद्धा दिलेला आहे महिलांना. आणि 2 महिला तुम्हाला रोजगार पण मिळालाय. हे झालं. हे घावण झाले. हे कसं दादा पॅकेज? 60 रुपये. 60 रुपयाला 2 आहे बघा. मोठी साईज आहे एकदम. आणि हे घावण आहे. घावण पण 5 घावण असतात 60 रुपयाला. 60 सोबत चटणी देतो. त्याच्यासोबत अळूवडी रेडी आहे, वाफवली आणि गरम आहे अगदी. सगळं गरम पदार्थ तुम्हाला हाताला लागतायत. कशी दादा ही? हे 90 रुपये पाव किलोच्या हिशोबाने. मस्त. तुम्हाला हवे तेवढा वाफून सुद्धा तुम्हाला फोडणी देऊन खाता येतील का? तळून हवं तर तळून सुद्धा खाता येईल. छान वाफवलेले आहे, फक्त तुम्हाला तळायची. मी अळूवडी पहिल्यांदा बघतेय अशी रेडीमेड स्वरूपात. खूप छान कल्पना आहे तुमच्या मिसेसची. नक्की आपण नक्की कधीतरी भेट घेऊ. एवढं तिचा हात आहे याच्या मागे की तिथे सगळ्या साधारण गृहिणींना मिळतंय हे ताजं पदार्थ. खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आणि इतर 2 महिला सुद्धा यांच्याकडे आहेत, त्यांना पण रोजगार मिळाला आहे. खूप चांगले. हे सगळं आम्ही कडधान्य सुद्धा घरीच भिजवून घरीच पॅक करतो. हे पण तुम्ही स्वतः ना? हे सगळं बघा किती चांगल्या पद्धतीने हायजीन पद्धतीने सगळं तुम्हाला मिळतंय. हे कुळीद आहे. अरे वा. कुळीत पण आहेत. कुळीत सहसा मिळत नाही. आणि हे हे कडधान्य जे असतं ते लगेचच नेऊन करायचं असतं ना? हो. सेम डेच. आणि त्याशिवाय त्याचं आम्ही क्वांटिटी जास्त तेवढी ठेवत नाही. किंवा तुम्हाला जास्त कोणाची ऑर्डर तर तुम्ही तसं करून देता. मग मी ऑर्डरवर असेल तर मग आदल्या दिवशी सांगायला. किंवा भाज्या वगैरे काय समारंभ असेल तर. ज्यांना माहित आहे त्यांनी नक्की कमेंट्स मध्ये सांगा की आम्हाला दुकान माहित आहे, तुम्हाला कसा अनुभव आहे. बऱ्याच जणींनी सांगितलेलं की इथे येऊन व्हिडिओ करत आहे तर त्यांच्यासाठी खास. आणि नोकरी करणाऱ्या ज्या महिला आहे माझ्या मैत्रिणी. हे आमचं घरचंच प्रोडक्ट आहे. अच्छा. हे पण जिरापुरी आहे, मेथीपुरी आहे. हे कसं दादा? हे 100 रुपये 200 ग्राम आहे. 200 ग्रामचे बऱ्यापैकी क्वांटिटी आहे. आणि हे आपल्याला टाइमपासला बरं आहे. किंवा आपण जातो ट्रॅव्हलिंग मध्ये, प्रवासामध्ये खाण्यासाठी. आणि पॅकिंग पण छान केलेली आहे. भाज्या ज्या कटिंग होऊन आलेल्या आहेत त्या तुम्ही बघू शकता इथे ठेवतायत. छान प्रकारे डिस्प्ले मध्ये आहेत की तुम्ही त्या आरामात तुम्हाला जी हवी ती भाजी तुम्ही तुमच्या ट्रे मध्ये घेऊ शकताय अशा पद्धतीने. म्हणजे इतरांचे हात पण लागले नाही जाणार, दुसऱ्या कस्टमरला पण बरं हायजीन पद्धतीने सगळं स्वतः त्यांनी सेल्फ सर्व्हिस. हो ना. हे बघा अशा पद्धतीने काढायचं आहे. तर हे जे आहे बघा. हे काय दादा? हे वांग्याचे काप आहेत. म्हणजे तुम्हाला भजी पण करू शकतो किंवा क्रिस्पी करू शकतो. अगदी त्यांच्याकडे बऱ्याच. आणि लसूण कसं दादा? लसूण सोललेलं 50 रुपये. हे गुळा हे साखरीचं आहे. साखर आणि केशर युक्त आहे. आणि गरम गरम आहे. हो. आत्ताच काढलंय वाटतं. हो. दादा इथे बनवतात? नाही, हे माझ्या घराच्या इथे बनवून येतं. अच्छा. हे बनवून घराच्या इथून आणतात. हो. आणि हे
गुळाचा आहे. अच्छा. आणि हा, साखरेचा. वर हे वेलची पूड. वेलची. दोन्ही खरवस टेस्ट करणार आहोत. हा गुळाचा आणि हा गुळाचा साखरेचा आहे, साखरेचा आहे. दादा थोडं कट करा अजून. हो. छान अगदी गरम गरम वाफाळता तुम्हाला खरवस मिळतोय. आणि तुम्हाला जास्त प्रमाणात हवंय तर तुम्ही आदल्या दिवशी किंवा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय तिथे कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला टेस्ट सांगते. मस्त. त्याच्यामध्ये वेलचीचा केसरचा स्वाद आहे. केशरचा स्वाद. केसर अगदी ओरिजिनल टाकलेलं आहे. आणि मुंबईमध्ये तुम्हाला खरवस हा प्रकार आणि नॅचरल दुधाचा आहे, कुठल्याही प्रकारचा पावडर वगैरे नाही. पावडर नाही वापरलेलं. गुळाचं पण सांगते. गुळामध्ये वेलचीचा फ्लेवर आणि जशी तुम्ही रबडी खाता ना तसाच फील येतोय. मस्त म्हणजे तोंडात गेल्यावर विरघळतंय. खूप छान आहे. मस्तच एकदम टेस्ट आहे. ह्या सगळ्या कोण करतं? मिसेस ना. खरंच हॅट्स ऑफ आहे त्यांना. खूप छान आहे. अगदी पुरणपोळ्या करतात. मोदक पण दादा तुमच्याकडे मिळतात ना? गणपतीला भरपूर मोदक. कसं खरवसचे काय? खरवस गुळाचं 130 रुपये पाव किलो आहे आणि साखरेचा आहे तो 120 रुपये एक्स्ट्राकडे डेली संध्याकाळी खावलेला जातो. रोज संध्याकाळी. आणि काय ठेवत नाही बाहेर, म्हणजे फ्रेश देऊन लोक काय करतात 2-3 तास बाहेर राहतात, मग ते खराब होण्याची शक्यता. त्यामुळे हे डीप फ्रीजर करून ठेवतो. आणि हे डीप फ्रीजर केलेलं खोबरं तुम्ही घरचं डीप फ्रीजर मध्ये 1-2 महिने पण ठेवू शकता. हा. अरे वा. आणि कसं पॅकेट आहे हे मला? 60 रुपये 220 ग्राम असतं वजन. अच्छा. 60 रुपयामध्ये 220 ग्राम. आणि हे काय? हे आलं लसूण पेस्ट असते. नॅचरल आपण इथे बनवलेली ताजी. ही तसंच हे डीप फ्रीजर मध्ये ठेवलं तर तुम्ही 1-2 महिने ठेवू शकता. अच्छा. आणि हे वाटण असतं, मी स्वतः बनवतो. वाटण कोणतं? कांदा, लसूण आणि आलं, सगळे प्रकारचे गरम मसाले सगळे असतात. फक्त तुम्हाला याच्यात मीठ आणि मसाला म्हणजे तिखट हे टाकायचं. अरे वा. बाकी सगळं म्हणजे व्हेज नॉनव्हेज दोन्ही युजला तुम्ही करू शकता. अरे वा. छान. आणि किती आहे? पाव किलो 300 ग्राम वजन असते आणि 80 रुपये कॉस्ट. आणि किती दिवस राहतात आता ते? हे डीप फ्रीजरला तुम्ही ठेवलं वापरून, वापस डीप फ्रीजरला ठेवलं तर तेही 1-1.5 महिना तुम्ही ठेवू शकता. अच्छा. छान छान. खूप छान कल्पना आहे. अगदी तुम्ही सोपं केलंय. म्हणजे ज्या जॉबवाल्या महिलांसाठी खरंच ही परवानगी आहे. सगळी श्रेय माझ्या मिसेसला आहे आणि प्लस माझ्या सासूला आहे. अरे वा. काय हे दोघांनी मिळून सुरुवात केली. त्यांना पण आम्हाला नक्की भेटायला आवडेल. नेक्स्ट टाइम आम्ही नक्की त्यांना भेटलेच तुम्हाला आता. हा, ते सासू आहे. अच्छा. आणि मिसेस अजून अच्छा नाही आली. ते पोरांचं सगळं बरोबर बघायला लागतं. कोथिंबीर वडे वगैरे बनवायचं. खूप छान. म्हणजे बिझीच असतात. आणि हे 17 वर्ष आधी चालू केलेलं बिझनेस आहे. बरं. तेव्हा मी माझ्या मिसेसला हसायचो. बरं. काय हे चालू केलंय? कारण एक गृहिणीचा प्रॉब्लेम समजू शकते. आणि आज तोच बिझनेस मी पूर्णपणे करून पूर्ण पुढे नेलं. खूप चांगली गोष्ट. इथे दादा आहेत, एक ग्राहक आहेत. बरेचसे असे ग्राहक आहेत, त्यांची खरेदी चालली. आपण विचार. दादा तुम्ही काय घेताय? टोमॅटो घेतो. टोमॅटो. आणि तुम्हाला हे शॉप म्हणजे कधीपासून येत आहे? हे मी आता मनोहरनगर येतो. मनोहरनगर आहे तिथं कापड तिथून येतोय. इथं फ्रेश टोमॅटो म्हणजे सगळं फ्रेश एकदम पॅकिंग आयटम आहे. ते एकदम पटकन बायकोला लगेच करताय. आणि भाज्यांबद्दल काय सांगाल? कटिंग भाज्या मला बायको बोलते तिथूनच घेऊन ये. मी इथे येतो. खूप लांब म्हणजे मनोहरनगर लांब आहे. अच्छा. तरी सुद्धा येतात. ते बोलते सोमेश्वरलाच जा. अरे वा. त्यांनी दादानी पुरणपोळी घेतलेली आहे, कटिंगची भाजी घेतलेली आहे, असं बरचसं घेतलेलं आहे. असे बरेचसे ग्राहक येत असतात. दिवसभर गर्दी असते तरी सुद्धा आपण थोडासा दादांचा वेळ घेतला. दादा धन्यवाद. काही मसाला म्हणजे काय दादा? सवय हे एक ब्रँड आहे. त्यांचे प्रत्येक प्रकारचे मसाले आहेत. रेडी आहेत का? हा, रेडी आहेत. फक्त वापरायचे. शेवभाजी मसाला आहे. हा. आणि याच्या किमती काय आहेत? 30 रुपयाला आहे. 30 रुपयाला. आणि याच्यामध्ये सगळं लिहिलेली कृती कसं करायचं? हो सगळं तुम्हाला बरं एका वेळेला होत असेल. हो. किती सगळं ना तुमच्याकडे झटपट आहे. म्हणजे आयत्या वेळेला इथे यायचं, फक्त तुम्हाला मिळणार सगळं घ्यायचं आणि घरी जाऊन फक्त बनवायचंय. आणि झटपट होणारे असे प्रकार पाहायला मिळाले मला. खरंच मसाले पण रेडीमेड आहे. वाटण आहेत. अच्छा. महाराष्ट्रीयन काळं वाटण आहे. क्या बात आहे. सुकं आहे, थोडंसं ड्राय मध्ये आहे, ओलसर पण आहे त्याला. बघा हे काळं वाटण. हे खरंच आहे नोकरदारच्या महिलांसाठी हवंच आहे घरामध्ये या गोष्टी, की तिला कधीतरी वेळ होतो आणि घरातलं जेवण करायचं असतं, पाहुणे असतील किंवा काय आपल्या मुलांसाठी, तर नक्की त्या भेट देऊ शकतात.
आणि खास त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आजचा होता. दादांनी पण छान माहिती सांगितली आणि ताईंची खूप म्हणजे कला छान आहे की त्या 2-3 महिलांना आता अशी घेऊन हे सगळं काम करतायत. त्यांच्या सासूबाई सुद्धा आता आपण बघितलं आतमध्ये भाज्या कटिंगमध्ये. सगळा हा व्यवसाय त्यांनी खास आपल्यासाठी हा निर्माण केला. छोट्या व्यवसायाचं स्वरूप त्यांनी मोठ्या प्रमाणात आणलेलं आहे. तर खरंच तुमच्या ताईंना पण सलाम आणि तुम्हाला पण खूप धन्यवाद दादा की आमच्या गृहिणींचं काम तुम्ही सोपं करून ठेवलं आहे. तर बऱ्याचशा अशा महिला होत्या त्यांना हा व्हिडिओ हेल्पफुल होईल. तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि मी ॲड्रेससुद्धा दिलेला आहे, दुकानाचा नंबरसुद्धा मी स्क्रीनवरती दिलेला आहे. तर तुम्ही इथे नौपाडा रोडला आला तुम्हाला सहजच हे दुकान मिळेल. काही गडबड असेल तर नक्की तुम्ही भेट देऊ शकता. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या. तर आपण आता व्हिडिओ शूट केला आणि मी निघतच होती तर ताईंची भेट झाली जिचा ह्या सगळ्या या व्यवसायामध्ये हातभार आहे. दादानी खूप मस्त सांगितलं छोटा व्यवसायाचं या गृहिणीने अगदी मोठ्या प्रमाणात आणलं आणि आपल्याला अगदी सोपं काम केलं. ताई तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी सुरेखा कुर्डेकर. खरंच तुम्ही खूप आमच्यासाठी सोपं करून ठेवलंय आणि खरंच तारेवरची कसरत. आता मुलीला शाळेत घेऊन चालल्यात आणि हे सर्व काम कम्प्लीट पण झालं, पुरणपोळ्या वगैरे. पण तुमच्याकडे किती स्त्रिया आहेत कामाला? स्त्रिया आमच्याकडे 3च जण आहेत. 3 जणी, पण त्यांना मिळायला आहे ना रोजगार मिळाला आणि 10 मुलं आहेत कामाला. तुम्हाला हे सगळं कसं सुचलं? म्हणजे आधी आईनी म्हणजे छोटस म्हणजे पूर्ण अख्ख्या भाजीचं होतं. मग कस्टमरचं जसं आम्हाला सांगण्यात आलं की ही भाजी आम्हाला आता कापून द्या, आमच्याकडे टाइम नाही. मग आम्ही एक एक करून देत गेलो. मग आयडिया आली आम्हाला आणि मग आम्ही हे व्यवसाय सुरू केला कटिंग भाजीचा. गृहिणी आहे तर गृहिणीच्या मनातलं तुम्ही जाणून घेतलं. एक छोटासा अगदी होता आमचा, आता खूप मोठ्या प्रमाणात झाला. 2019 पासून आमची ही मुलगी झाल्यापासून मग आम्ही शॉप केलं. हो, प्रगती हो. खरंच ताई खूप सलाम. एवढं पुरणपोळी सारखा एकदम हार्ड प्रकार आहे तो तुमच्यापर्यंत ताजा आणला जातोय. मुळात म्हणजे भाज्या कटिंग केलेल्या मिळतात तुम्हाला रेडीमेड. सगळं चांगलं, ते पण हायजीन पद्धतीने. मला मी दाखवलंय सगळ्या दुकानाचा पत्ता आणि ताईंची खरंच खूप छान कल्पना. त्यांनी अजून भविष्यात खूप छान करावं आणि अशाच पुढे सगळ्यांचं आम्हाला हेच आहे की आम्हाला व्यवस्थित अशी सुविधा देत राहा. आमच्याकडे टाइम नाहीये म्हणून. बरोबर, खूप चांगली गोष्ट आहे आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस खरंच खूप साऱ्या शुभेच्छा. अजून पण काही महिला तुम्हाला येऊन जोडू दे, त्यांचं पण चालतं की नाही या गोष्टीमुळे. भरपूर खूप चांगली गोष्ट आहे ताई. धन्यवाद.